नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। अंबड तालुक्यातील शहागड येथील पैठण फाट्यावरील हॉटेल विराजच्या समोरील सर्व्हिस रोडवर उभा असलेला ट्रॅक्टर मंगळवारी चोरटा घेऊन जात असताना गोंदी पोलिसांनी आरोपीला अटक करून ट्रॅक्टर जप्त केला आहे। गंगाचिंचोली तालुका अंबड येथील जनक एमाजी घमाट हा लबाडीने 5 लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरून घेऊन जात असताना आढळून आलाय। या प्रकरणी राजेंद्र सुभाष कदम यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, फौजदार राऊत, फौजदार हावळे, जमादार केंद्रे, कर्मचारी सिद्दीकी यांनी केली असून अधिक तपास श्री केंद्रे हे करत आहेत। जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना उपविभागातील वाळू माफियांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचे बंधपत्र करून घेत ॲडिशनल एसपी आयुष नोपानी यांनी तंबी दिली आहे। यापुढे वाळू चोरी प्रकरणात त्यांचा हात आढळून आला तर अशा वाळू माफियांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाळू माफियाच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील 5 जण वाळूच्या ढिगाऱ्याखाली मृत पावले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना वाळू माफिया विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना पोलीस उपविभागातील वाळू माफियांना आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते। या ठिकाणी विविध गुन्हे दाखल असलेल्या वाळू माफियांची हजेरी घेत त्यांचे बंधपत्र करून घेण्यात आले। तर यापुढे वाळू चोरी प्रकरणात आढळून आल्यास जेलमध्ये टाकण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिलाय। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, परीक्षावधीन पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। माफियांना बोलावून तुम्ही बंधपत्र करून घेतले, किती वाळू माफियांना बोलावलंय आणि काय सूचना देण्यात आहेत? हे आपला बंधपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण 2 पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंधपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपलं तडीपारीची कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही, असं नाहीये। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडे अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीची कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। ठीक आहे, जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे केलेलं असं, पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार? असा ॲलिगेशन्स आहे, पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे। हल्ल्याचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जातात। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो। उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात लिंबाच्या भावात मोठी वाढ होताना दिसून येत आहे। सध्या किरकोळ बाजारात एका लिंबाची 10 ते 5 रुपये किंमत असल्याने आगामी काळात त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत लिंबाची मागणी अधिक होऊन पुरवठा कमी होतो, त्यामुळे लिंबाचे भाव वाढलेले आहेत. राजूर, टेंभुर्णी, जालना शहरातील भाजी मंडईमध्ये 150 ते 250 रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होत असून एक लिंबू 5 ते 10 रुपयाला मिळत आहे. उन्हाळ्यातील दिवसांमध्ये प्रत्येक घरातील सदस्यांना जेवणानंतर लिंबू किंवा लिंबू पाणी पिण्याची सवय आहे. त्यातच आता तापमानात वाढ होते, त्यामुळे लिंबू सरबत सुद्धा आता महाग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागरिक उन्हाळ्यात सरबतासाठी मोठ्या प्रमाणात लिंबू खरेदी करतात. तसेच उन्हाळ्यात उत्पादनही कमी होते, परिणामी मागणी वाढते आणि भावातही मोठी वाढ होते. सध्या नागरिकांना भाजी मार्केटमधून मोठ्या दराने लिंबू खरेदी करावे लागत आहे. आगामी महिनाभरात आणखी लिंबाचे भाव वाढणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. जालना जिल्ह्यात लिंबाच्या बागा नसल्याने छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, जळगाव आदी जिल्ह्यातून व्यापारी लिंबाची खरेदी करत आहेत. येणाऱ्या दिवसात लिंबाचे भाव वाढू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरीबशहा बाजार येथे पुलाजवळ अज्ञात मृतदेह आढळून आला. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरीबशहा बाजाराजवळ असलेल्या पुलाजवळ अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अनोळखी व्यक्तीला जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून 2 दिवस होऊन सुद्धा आणखी मृतदेहाची ओळख पटली नाही. जिल्हाभरात बुधवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेला. जालना शहरातील विविध महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आलाय. मंदिर परिसरात या उत्सवानिमित्त यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरामध्ये कौट, बेल, पान आणि फूल विक्रीसाठी व्यावसायिकांची गर्दी दिसून आली. महादेवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात दिसून आली. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. पंचमुखी महादेव मंदिर हे अतिशय जुने आणि प्राचीन भव्य शिव मंदिर असून भक्तांच्या हाकेला धावून येणारे जागृत स्थान असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे जालन्यात पंचमुखी महादेव मंदिरास एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्री उत्सव असल्या कारणाने येथे हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येऊन दर्शन घेतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण स्वयंसहायता समूहामार्फत उत्पादित वस्तूंचे छत्रपती संभाजीनगर विभागीय आणि जानकी जालना जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन एकत्रितरित्या 28 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत कैलासवासी कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल उड्डाणपुलाजवळ स्टेशन रोड जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 28 फेब्रुवारी रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहे. या विभागीय प्रदर्शनात मराठवाड्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्कृष्ट गावरान पद्धतीने तयार केलेले मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारुडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, विविध डाळी, बाटी पीठ, विविध फरसाण, गावरान तूप, शोभवंत वस्तू, घोंगडी, योगा मॅट, पत्रवाळी, लाकडी खेळणी असे विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीकरिता उपलब्ध होणार आहे. तसेच यासोबतच ग्रामीण भागातील अस्सल चविष्ट आणि चटकदार शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, दही धपाटे, भरीत भाकरी, झुणका भाकर, मिसळ, वडापाव, बंजारा पातळपोळी अशी मेजवानी सर्वांकरिता उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाला आपण आपल्या परिवारासह अवश्य भेट देऊन ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेले उत्पादने आणि खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे असं आवाहन शिरीष बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे। तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे। उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा रिंग रोड, नवीन मोंढा जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये। गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात। बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये RO फिल्टरचे पिण्याचे पाणी। बाजार संकुलात भुसा, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते। सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच। उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत। रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात। शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा। 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था। शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी। नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा। मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले। सहलीला जायचंय, मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह।
ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा. आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंग सह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128.